नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर एक आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी। तर AI म्हणजेच एअरपोर्ट सर्व्हिसेस मार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा आपल्याला नसणार आहे। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू अशा प्रकारचा तुम्हाला जॉब जो आहे तो मिळणार आहे। तर कशा प्रकारे ती ॲड प्रसिद्ध केली आणि पद कोणते कोणते आहेत, कोणते आणि त्याचा तुम्हाला पे किती असणार आहे, तुमचा सॅलरी जी आहे ती किती असणार आहे, तर तेच आपण सगळी माहिती बघणार आहोत ॲडबद्दल। तर आपण आता आहोत एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे लेटेस्ट अपडेटमध्ये तुम्ही इथे बघू शकणार आहात। इथे सुद्धा तुम्हाला ॲड भेटेल किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा ॲड अवेलेबल आहे। तर टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, जेणेकरून बाकीच्या मुलांपर्यंतसुद्धा व्हिडिओ पोहोचतील। तर आता वेळ न करता आपण सरळ ॲडकडे वळूया। नेमकं जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे तर ते बघूया। तर ही जाहिरात आपल्यासमोर आहे, आपण बघू शकतो इथे 28/3 म्हणजे 28 मार्च रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जाहिरातीचं आपण बघू शकतो इथे पद कोणते कोणते आहेत आणि व्हेन्यू तुमचं ठिकाण कुठे असणार आहे। तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे, पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरेनगर, पुणे, महाराष्ट्र। इथे पिनकोड वगैरे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे हे ठिकाण असणार आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठीचं। तर ते तुम्ही बघून घ्यायचं एकदा। आणि पद कोणते कोणते असणार आहे तर डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, त्यानंतर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमॅन आणि हँडी वुमन। तर एवढे पद तुम्हाला असणार आहेत। इथे 9 पदं एकूण आहेत आणि ज्या वॅकन्सीज आहेत तर डेप्युटी टर्मिनल मॅनेजरच्या 2 आहेत, ड्युटी ऑफिसरला 7 वॅकन्सीज असणार आहे, ज्युनियर ऑफिसरला 6 आहेत आणि ज्युनियर ऑफिसरचा जो टेक्निकलचा आहे तर त्याला 7 वॅकन्सी असणार आहे। त्यानंतर कस्टमर सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह जो आहे त्याला 47 वॅकन्सीज आहेत, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हला 12 आहेत, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर जे आहे त्याला 17 वॅकन्सीज असणार आहे, हँडीमॅनला 119 वॅकन्सी असणार आहे आणि हँडी वुमनला 29 वॅकन्सी इथे असणार आहे। तर अशा एकूण 247 जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे, इंटरव्ह्यू देता येणार आहे। आणि इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी असणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे। 15 एप्रिल ते 16 एप्रिल इथे 9:30 ते 12:30पर्यंत जे आहे इंटरव्ह्यू असणार आहे। डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, त्यानंतर ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यांचा। त्यानंतर 17 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जे आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या 2 पदांसाठी तुमचा वॉक इन इंटरव्ह्यू असेल। त्यानंतर हँडीमन आणि हँडी वुमन यांचा जो इंटरव्ह्यू असेल तो 19 एप्रिल आणि 20 एप्रिल या 2 दिवशी असणार आहे। तर अशा प्रकारे ही पूर्ण ॲड होती, आपण बघितलं आहे। आणि आता याच्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय असणार आहे तर तो आपण बघूया। तर इथं विजन वगैरे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, मिशन वगैरे सगळे प्रोसेस वगैरे काय असेल ते व्यवस्थित ॲडमध्ये बघून घ्या। ती ॲड जी आहे ती तुम्हाला भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला। त्यानंतर आपण इथे बघू शकतो आहे आता डेप्युटी टर्मिनल मॅनेजर जे आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 18 इयर्स वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला 18 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे किंवा त्यानंतर तुम्हाला इथे ऑरमध्ये MBA फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, 2 इयर्स फुल टाईम कोर्स और 3 इयर्स पार्ट टाईम कोर्स विथ 15 इयर्स वर्क एक्सपिरियन्स। तुम्हाला या ठिकाणी 15 वर्षांचा वर्क एक्सपिरियन्स असायला हवा डेप्युटी टर्मिनल मॅनेजर। आणि तुम्हाला सॅलरी पर मंथ जी आहे ती असणार आहे 60,000 रुपये आणि अप्पर एज लिमिट जी आहे ती 55 वर्ष असणार आहे। त्यानंतर ड्युटी ऑफिसर पॅसेंजर जे आहे त्याची सॅलरी जी असेल ती 32,200 असेल आणि अप्पर एज लिमिट असणार आहे 50,000 रुपये। त्यानंतर ग्रॅज्युएट तुम्ही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असायला पाहिजे आणि 12 वर्षांचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असायला हवा। बाकीचे जे क्रायटेरिया आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर आपण बघूया ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर जे आहे त्यासाठी
तुमचा क्रायटेरिया असायला पाहिजे ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि 9 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे पॅक्स हँडलिंगमध्ये. आणि तुमची अप्पर एज लिमिट जी आहे ती जनरलसाठी 35 असणार आहे. आणि बाकी मग तुम्हाला सूट मिळेल OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षांचं आणि SC ST साठी 5 वर्षांचं. आणि तुमचं सॅलरी जी आहे ती असणार आहे 29,760 रुपये. त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल. तर त्यासाठी तुम्हाला फुल टाईम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकलमध्ये पाहिजे, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पाहिजे. आणि मस्ट बी पोझिशन ऑफ LMV, तुमच्याकडे लायसन्स असायला हवं. आणि इथे बस एवढाच क्रायटेरिया तुमच्याकडे असणार आहे. इथे क्रायटेरिया जो आहे हेवी मोटर व्हेकलचा वगैरे तो पण वाचून घ्यायचा आहे. ते पण ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असायला हवं. आणि इथे बाकीचा क्रायटेरिया तुम्हाला इथे दिलेला आहे तो सुद्धा वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जी सॅलरी असणार आहे ती असेल 29,708 रुपये, 29,760 रुपये. आणि जो मॅक्झिमम एज लिमिट जी असणार आहे ती जनरलसाठी 28 वर्ष आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर पुढचा पोस्ट बघूया. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह जे आहे त्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. त्यानंतर प्रेफरन्स जो आहे तो कॅन्डिडेट जे एअरलाईन किंवा मग कार्गो एअरलाईन टिकिटिंग एक्सपिरियन्स ज्यांना असेल त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तुमची जी सॅलरी पेआउट असेल ती असेल 27,450 रुपये. जनरलसाठी 28 वर्ष मॅक्झिमम लिमिट असणार आहे. बाकी OBC आणि SC ST साठी रिलॅक्सेशन 3 ते 5 वर्षांचं असेल. त्यानंतर पुढची पोस्ट आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. तर यासाठी तुम्हाला 3 वर्षांचा डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल यांचा रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचे डिप्लोमा जो आहे तो कंप्लीट झालेला पाहिजे. याचं पेआउट जे असेल 27,450 रुपये. आणि जनरल कॅटेगरीसाठी मॅक्झिमम एज लिमिट 28 वर्ष, OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला HMV हेवी मोटर व्हेकलचं जे ट्रेड टेस्ट आहे ती देणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे लायसन्स असणं सुद्धा गरजेचं असणार आहे. त्यानंतर युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर जे आहे त्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. आणि HMV जे हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याची टेस्टसुद्धा तुमची होणार आहे. याची सॅलरी जी असेल तिची 24,960 रुपये असणार आहे. ओपन कॅन्डिडेटसाठी मॅक्झिमम लिमिट जी आहे ते 28 वर्ष असेल. OBC साठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. पुढचं जे जॉब आहे तो हँडीमन आणि हँडी वुमन असणार आहे. त्यासाठी 10वी पासचा क्रायटेरिया आहे आणि इंग्लिश येणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. आणि लोकल लँग्वेज आणि हिंदी येणं आणि बोलणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्यासाठी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 22,530 रुपये. आणि अप्पर एज लिमिट जनरलसाठी 28 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. तर अशा पद्धतीने जे पूर्ण तुमचा क्रायटेरिया जो होता तो आपण बघून घेतला आहे. एज क्रायटेरिया आणि एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे तर तो आपण बघून घेतला आहे पूर्णपणे. आता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असेल ते बघूया आपण. तर तुमची सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर ती वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी असणार आहे. पण तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू असेल आणि काहींसाठी तुम्हाला ट्रेड टेस्ट गरजेची आहे. जसं आपण बघितलं की काही पदांसाठी HMVची ट्रेड टेस्ट तुम्हाला घेण्यात येणार आहे. हेवी मोटर व्हेकल चालवता येते की नाही आणि कशा पद्धतीने तुम्ही चालवताय तर ते तिथे घेणार आहेत. तर अशा पद्धतीचे सुद्धा टेस्ट तिथे होणार आहेत. तर ही सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती तुम्ही वाचून घ्यायची व्यवस्थित. अप्लाय तुम्ही कसं करणार आहात तर खाली एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते भरून घ्यायचं आहे. Applicants meeting with the eligibility criteria mentioned in the advertisement as on 1st April 2024 are required walk-in in person to venue on the date and time as specified above along with the application form duly filled in copies. आपण जो ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तर ते आणि आपले जे सर्टिफिकेट्स वगैरे असणार आहे तर त्यांच्या कॉपीज आणि ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याला तिथे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे.
आणि तुम्हाला 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तिथे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तिथे टाकायचं आहे. आणि त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन जे असतील किंवा मग जे कॅन्डिडेट SC ST कम्युनिटीमध्ये असतील त्यांना कोणताही तिथे फीस नसणार आहे. आणि तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर रिव्हर्स साईडला डिमांड ड्राफ्टच्या तिथे लिहायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे आहे रिसेंट फोटो, त्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपीज जे आहे हे सगळ्या डॉक्युमेंटचे तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर आपण बघूया सरळ आता इथे फॉर्म वगैरे तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही बघून घ्या. तो फॉर्म व्यवस्थित फिलअप करून घ्या. आता सरळ आपण डॉक्युमेंट्स बघूया, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तुम्हाला. तर इथे आपण बघू शकतो आहे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत. ॲप्लिकेशन फीस इथे ॲप्लिकेशन फी तुम्ही भरलेलं आहे ते डिमांड ड्राफ्ट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, 10th तुमचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन, सेकंड इयर, त्यानंतर थर्ड इयर आणि फोर्थ इयर ग्रॅज्युएशनचे तुमचे सगळे सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचे आहेत. आणि त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. प्रोव्हिजनल किंवा ओरिजिनल कोणतंही डिग्री सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे. डिप्लोमा कोर्सेसचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ITI कोर्सेस ज्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट तिथं असणं गरजेचं असणार आहे. MBA ज्यांचं असेल त्यांचं मार्कशीट सगळ्या इयरचं आणि सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असेल जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर. आणि डिस्चार्ज सर्टिफिकेट जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट आताच्या डेटपर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर पॅन कार्डची कॉपी, आधार कार्डची कॉपी असणं गरजेचं आहे आणि ओरिजिनलसुद्धा सोबत राहू द्यायचं आहे. त्यानंतर इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट इन केस ऑफ EWS कॅन्डिडेट. EWS कॅन्डिडेटसाठी तुमच्याकडे उत्पन्नाचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर झेरॉक्स कॉपी ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स, फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडने आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सचं झेरॉक्स कॉपी न्यायची आहे. त्यानंतर कॉपी ऑफ पासपोर्ट व्हॅलिडिटी 2019 ऑनवर्ड्स. तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर त्याची कॉपी जी आहे ती तुम्हाला नेणं गरजेचं असणार आहे. तर अशा पद्धतीचे एवढे डॉक्युमेंट्स होते. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथे घेऊन जायचे आहेत. आणि एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता जेणेकरून काहीही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम आल्यास तो सॉल्व होईल. त्यामुळे जे आपले डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते व्यवस्थित घेऊन जायचे आहेत. तर इथे खाली आणखीन ते फॉर्म जो आहे तो कशा रीतीने भरायचा आहे वगैरे फॉर्म सगळा दिलेला आहे इथे व्यवस्थित तो वाचून तिथे आपल्याला भरायचा आहे. तर ही ॲड जी आहे ती अशा रीतीने पूर्ण होती. ती तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. तुमचे जे आहे ते प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर चला भेटूया अशाच नवीन पुन्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. मी अधिकारी.